राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सरस कोण याची चर्चा राज्यभर सुरू झाली। 288 जागांवर मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत। त्यानुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीचा आवाज जोरात घुमणार असल्याचा अंदाज आहे, तर अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत जोरदार धक्का बसणार असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होते। त्यासाठी उत्साहात मतदान पार पडलं। काका आणि पुतण्याच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या लढाईत शरद पवार यांनी बाजी मारल्याचं चित्र आहे। चाणक्य, PMARQ अथवा पोल डायरी प्रत्येक एक्झिट पोलनुसार शरद पवार यांना जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे। कोणत्या एक्झिट पोलनुसार अजित पवार आणि शरद पवार यांना किती जागा मिळणार ते पाहूयात। काय आहे एक्झिट पोलचा अंदाज? महाराष्ट्रात समोर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आलेत। इलेक्टोरल एज पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 14 जागा तर शरद पवार गटाला 46 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर मॅट्रिक्स एक्झिट पोलनुसार अजित पवारांना 17 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शरद पवार गटाला 35 ते 43 जागा मिळणार असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतंय। चाणक्य पोलनुसार अजित पवारांना 22हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 40हून अधिक जागा ज्या आहेत त्या मिळण्याची शक्यता असल्याचं दाखवलं जात आहे। तर पोल डायरीच्या पोलनुसार अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शरद पवार गटाला 25 ते 39 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हे सगळे एक्झिट पोलचे जर का अंदाज पाहिले तर यानुसार अजित पवार गटाला सर्वाधिक कमी जागा मिळणार असल्याचं दिसून येत आहे। त्यातच लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीचा सामना देखील करावा लागला होता। अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या होत्या, पण त्यात फक्त एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला। त्या उलट शरद पवार गटाने 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला होता। विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होईल असं म्हटलं जातंय। जे 6 मुख्य पक्ष लढत आहेत त्यातल्या 6व्या क्रमांकावर अजित पवारांचाच पक्ष असेल असंही म्हटलं जातंय। असो, पण हे सगळे एक्झिट पोलचे अंदाज आहेत। नेमकी कोणती राष्ट्रवादी वरचढ ठरणार हे 23 तारखेला उघडल्या जाणाऱ्या मतपेढ्यांतूनच स्पष्ट होणार आहे। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।